लष्कर अधिकारी अमरसिंह सावंत सर सध्या फोन लाईनवरनं आपल्या सोबत आहेत. थेट त्यांच्याकडे जाऊयात. सर, मोठी घडामोड म्हणून याकडे अर्थातच बघितलं जात आहे. भारताचं सुदर्शन हे पाकिस्तानला अक्षरशः पुरून उरलेलं आहे आणि पाकिस्तानचे जे काही हल्ले करण्याचे प्रयत्न आहेत ते भारतानं पूर्णपणे हाणून पाडलेले आहेत. आपण या घडामोडीकडे कसं बघता? काय याचं महत्त्व आहे या संघर्षामध्ये? पाकिस्तान ॲज युजुअल रिटालिएट करणारच होता. कारण मोस्टली सगळी पाकिस्तान इज बिंग कंट्रोल बाय द आर्मी आणि त्यातल्या त्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे पाकिस्तानी जे पंजाबी मुस्लिम्स आहेत दे आर कंट्रोलिंग द एंटायर सिस्टम. त्यामुळं पॉलिटिकली यांच्याकडे काय कंट्रोल नाही आहे आणि हे एक्सपेक्टेडच होतं. पण आपली सेना इतकी सक्षम आहे आणि आपले इंटिग्रेटेड कमांड सिस्टम जी चांगली झालेली आहे आणि एअर डिफेन्स इंटिग्रेटेड इतकं जबरदस्त आहे. त्यामुळे पाकिस्तानने किती जरी आपले F-16 किंवा कुठलेही मिसाईल्स वगैरे पेनिट्रेट करण्याचा प्रयत्न केला तर आपण ते कसल्याही परिस्थितीत डिस्ट्रक्ट करण्याची आपली पात्रता आहे आणि दे शुड नॉट ट्राय एनी स्टंट. सो दे जस्ट ऍक्च्युअली मतलब यु नो इट्स अ फुटल फेकिंग आणि पाकिस्तान शुड जस्ट लाईट गो. नाहीतर their days are numbered. Absolutely. Pakistan does not have the capability of fighting a war more than 3 days to 4 days as it is. आणि ते unnecessarily असा फालतू पंगा the way they have started sending their drones and targeted in Punjab right from Jammu downwards. आणि त्यांचा एकही सक्सेस झाला नाही. सगळे इंटरसेप्ट करून आपल्या रेडारनी किंवा एअर डिफेन्सचे सगळं त्यांना बर्बाद केलेलं आहे. आणि अदर साइड ऑल्सो आपण सगळे ऑल ओव्हर डिफेन्स फोर्सेस आर सेटल. त्यामुळे वेल प्लॅन कोऑर्डिनेटेड ही ऍक्शन आहे आपली आणि ऑल ओव्हर डिफेन्स फोर्सेस मस्ट बी कॉम्प्लिमेंटेड. सावंत सर, आता ज्या घडामोडी घडतायत त्या बघता म्हणजे भारतानं जो हल्ला केला तो अर्थातच पाकिस्तानमधल्या दहशतवादी कॅम्प्सवरती केलेला हल्ला होता. पण पाकिस्तान ज्या पद्धतीनं आता भारतीय लष्करावरती हल्ला करू पाहत आहे यातनं एक चुकीचा मेसेज आंतरराष्ट्रीय स्तरावरती जाणार आहे आणि पाकिस्तानचाच बुरखा यामधनं आता फाडताना दिसतोय. एक्झॅक्टली. आपण ऍक्ट ऑफ वॉर मध्ये झालेलं आहे. आपण जी काही कारवाई केली दॅट इज नॉट ऍक्ट ऑफ वॉर. बिकॉज वी जे टेररिस्ट आपल्यावर हमला केला तर आम्ही वी आर ट्राय टू डिस्ट्रॉय द टेररिस्ट ऍक्टिव्हिटीज इन पाकिस्तान. सो दॅट शुड नॉट बी टेकन इन ऍक्ट ऑफ वॉर. पण आता जी पाकिस्तानने केलेली कारवाई आहे ते बॉम्बार्डिंग और ट्राइंग टू फायर ऑन द आर्मी इन्स्टॉलेशन किंवा सिव्हिलियन दॅट इज अ ऍक्ट ऑफ वॉर. बरोबर आहे. त्यामुळे पाकिस्तान जे करत आहे त्याच्याकडे ऍक्ट ऑफ वॉर म्हणून आपल्याला बघावं लागणार आहे. धन्यवाद या विश्लेषणासाठी सावंत सर.